प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे आषाढी एकादशी निमित्त सकाळपासूनच भाविकांची दर्शनास गर्दी दिसून आली। दिवसभर शेकडो दिंड्या येऊन वारकरी या ठिकाणी विठुरायाचे दर्शन घेता। पहाटे युवा नेते कुणाल दराडे व सरपंच राजेंद्र काकळीज यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा करण्यात आली। विठुरायाच्या द्वारकेहून पंढरपूरला जाताना त्यांचा मुक्काम कोटमगाव येथे झाला होता, अशी आख्यायिका आहे। विठ्ठलाच्या सर्व मूर्त्या दोन्ही हात कमरेवर असलेल्या आहेत। विशेष म्हणजे येथील विठ्ठलाच्या मूर्तीचा डावा हात कमरेवर तर उजवा हात खाली असल्याने ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते। यावेळी गावात मोफत फराळ वाटप देखील आलेल्या वारकऱ्यांना करण्यात आले। रामकृष्ण हरी कोटमगाव नगरीमध्ये सर्वांचे स्वागत। या ठिकाणी आज आषाढी एकादशी निमित्त जो उत्सव साजरा होता, एकादशी निमित्त या ठिकाणी पांडुरंग परमात्मा द्वारकेवरून पंढरपूरला जात असताना पहिला मुक्काम हा कोटमगावात झालेला आहे। त्याच्यामुळे एक हात कटेवर आणि एक हात खाली आहे या ठिकाणी। तसेच आज पहाटे कुणाल भाऊ दराडे यांनी सपत्नीक महापूजा, महाअभिषेक आणि महाआरती केलेली आहे। त्यांच्या जोडीला गावचे सरपंच राजू काकळीज होते। तसेच दरवर्षीप्रमाणे जो भाविकांचा ओघ आहे तो खूपच वाढत चालले आहे। साधारणतः 200 ते 300 दिंड्या या ठिकाणी दिवसभर येत असतात। 2 ते 2.5 लाख भाविक या ठिकाणी होत असतात। तसेच येवला शहर पोलीस स्टेशनचे माननीय PI साहेब मंडलिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण बंदोबस्त, बॅरिकेटिंग आणि पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। चोख असा बंदोबस्त आहे। भरपूर या ठिकाणी कॉन्स्टेबल उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यांचे ग्रामस्थांतर्फे आभारच। आणि इथं मेडिकल असोसिएशनवाल्यांनी मोफत दवाखाना पण दिलेला आहे। तसेच या ठिकाणी ब्लड बँक पण आलेली आहेत। इमर्जन्सीसाठी येवल्यातून डॉक्टर उपलब्ध आहेत। मोफत या ठिकाणी सर्व आहे। गावातील तरुण मुले यांनी या चहा आणि आयरोचं पाणी मोफत सर्वांसाठी वाटप करण्यात येत आहे। तसेच दिंडीचा फराळ गावातील मंडळी आणि पंचक्रोशीतील जाणाऱ्यांना रोडवरती मंडप टाकून सर्वांचे वारकऱ्यांचे स्वागत करीत आहे आणि मोफत फराळ वाटप करत आहे। कोटमगाव आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। आजही पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांची मोठी रांग या ठिकाणी सुरू आहे। अनेक वारकरी भक्त तालुक्यातून येत आहे। या सर्वांसाठी या ठिकाणी मोफत पाणी, मोफत चहा आणि या ठिकाणी फराळाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि सर्वांच्या वतीने या ठिकाणी भाविकांच्या सुखसुविधेसाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत। दरवर्षी सालाबादप्रमाणे या विठ्ठलाचे कोटमगाव येथे लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात। त्या अनुषंगाने आपण जवळपास 4 अधिकारी, 50 अंमलदार, 30 होमगार्ड आणि एक RCP प्लाटून जवळपास 100च्या आसपास पोलीस अंमलदार या ठिकाणी लावलेले आहे। मी आपल्या मार्फतीने सर्व भाविकांना विनंती करतो की त्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, कुठेही गर्दी करू नये। तसेच गर्दीमध्ये आपल्या लहान मुलांचा सांभाळ करावा। आपले मोबाईल असतील, पॉकेट असतील किंवा गळ्यातील मंगळसूत्र असेल, हे देखील मौल्यवान वस्तू जे आहेत याचा सुद्धा सांभाळ करावा आणि चांगल्या पद्धतीने दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आपल्या मार्फतीने आवाहन करतो। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी AC रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन। आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल। ठिकाण उपजिल्हा रुग्णालया शेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला। हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल।